काय सांगाल राजू, आज काय तहसीलदारांना आपण भेटला? तहसीलदार मॅडमपाशी आज असे भेटेल बा की मूर्तिजापूरचे पेट्रोल पंपवाले 12-12, 15-15, 17-17 लिटरचे टँकर खदानीवर डायरेक्ट पोचून राहिले. शेतकऱ्याला द्यासाठी त्याच्यापाशी डिझेल नाही आहे, त्याच्यामुळे ते शेतकऱ्याच्या 40% कोट्यावर उल्लंघन करू राहिले. आमचं असं म्हणणं आहे की बा तुम्ही या 2 दिवसात या 8 दिवस पेरण्यात आणणाऱ्या या पिरियडमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला तुम्ही ट्रॅक्टरला डिझेल उपलब्ध करून देणे, पेट्रोल पंपावर याचे अधिकार आहे. तहसील कार्यालयाचा, जिल्हाधिकारी कार्यालयाचा अधिकार आहे की प्रत्येक शेतकऱ्याला डिझेल मिळेल यासाठी त्याने तरतूद करून या 8 दिवसात त्या शेतकऱ्याची पेरणी झाली पाहिजे म्हणून त्याला अन्यथा जर त्याने हे केलं तर आम्ही आता जिल्हाधिकारी मॅडमपाशी त्याची रायटिंगमध्ये तक्रार करू की बाबा तुम्ही आम्हाला काय सांगितलं होतं बा की 40% डिझेल शेतकऱ्याला मिळेल, तो आता पंपधारकावर असं तुमच्या आदेशाची अवहेलना करत असेल तर त्या पंपाला सील लावण्याचा प्रयत्न शासन स्तरावरून झाले पाहिजे. असं मी आनंद पेट्रोल पंपाचं असं काल मला 2-3 शेतकऱ्यांनी डायरेक्ट नाव सांगितलं की बा आनंद पंपावर हे डिझेल खदानवाल्याला जाते, शेतकऱ्याला देऊन नाही राहिले. असं रात्री 10 ते 12च्या दरम्यान त्या पंपावरच्या कामगारांना पण शेतकऱ्याची चांगली वर्तणूक न केल्यामुळे त्याची पण दखल होऊन त्या कामगारांना सांगण्यात यावं बाकी शेतकऱ्यांना चांगली सुविधा पुरवा, अन्यथा आम्ही तुमची जिल्हाधिकारी मॅडमपाशी रायटिंगमध्ये तक्रार करू. याची सगळं पंपधारकांनी नोंद घ्यावी. नाव काय? योगेश सोळंके. काल डिझेल आणण्यासाठी गेले असताना पेट्रोल पंपावर डिझेल नाही आहे. आता पेरणी करायची तर कशी करायची? खरीप हंगामाची पेरणीची सुरुवात आता नुकताच चालू झालेली आहे. आता डिझेलचा तुटवडा येऊन राहिला तर डिझेल का नाही आहे? मोठ्या मोठ्या डॅमवर, खदानावर हे डिझेल चाललं, हे कुठून चाललं? मग शेतकऱ्यालाच नाही आहे का डिझेल पेरणी करण्यासाठी, ट्रॅक्टर चालवण्यासाठी? तुम्ही केव्हा गेले होते, कोणत्या पेट्रोल पंपावर गेले? मी आनंद पेट्रोल पंपावर गेलो होतो मूर्तिजापूरच्या. त्यानंतर तिथं डिझेल नाही आहे पण तात्पुरतंच आहे. माझ्या अगोदर 2-3 कॅना भरून नेल्या लोकांनी, पण मला डिझेल मिळालं नाही. मॅडम, सध्या खरीप हंगामाची म्हणजेच पेरणीची मोठ्या प्रमाणात लगबग चालू आहे शेतकऱ्यांची, आणि मूर्तिजापूरच्या एका पेट्रोल पंपावर चक्क शेतकऱ्यांना डिझेल नाही असं बोलल्या जाते. काय सांगाल? संबंधित पेट्रोल पंपाचे आम्ही आमचे जे पुरवठा निरीक्षण अधिकारी मॅडम आहेत त्यांच्यामार्फत आम्ही तपासणी करून घेऊ. संबंधित इश्यूची आम्ही इत्थंभूत माहिती घेऊ आणि त्यानुसार जी नियमोचित कार्यवाही असेल ती या प्रकरणामध्ये केली जाईल. यापूर्वी जवळपास 6 ते 7 वेळा याच पेट्रोल पंप संचालकाची तक्रारी दाखल झालेली आहे. सन्माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे सुद्धा त्यांची तक्रार शेतकऱ्यांनीच केलेली आहे. ठीक आहे, या प्रकरणाची माहिती घेते मी आणि संबंधित माहितीनंतर जी तथ्य समोर येतील त्यानुसार जी काही आवश्यक कार्यवाही असेल ते आमच्याकडून करण्यात येईल. ग्राहकांनी अशी तक्रार केलेली आहे की रात्री 10-10:30च्या नंतर तिथे पेट्रोल भरण्याकरता गेलो असता तिथे पॉवर पेट्रोल करता कंपन्सेशन केलं जाते. साधं पेट्रोलचा मुबलक साठा असतानासुद्धा पॉवर पेट्रोल भरण्याकरता त्यांना जबरदस्ती केल्या जाते आणि खिच्याला कात्री मारल्या जाते. या विषयामध्ये पुन्हा एकदा इन्क्वायरीची गरज आहे, तर पूर्ण इत्थंभूत तपासणी केल्यानंतर या विषयावर मी काही टिप्पणी करू शकेन. तर याविषयी आम्ही कार्यवाही करू आणि त्यानंतर आम्ही योग्य ते निर्णय घेऊ. जयेश जसं सुटले. अच्छा, कशासाठी आले पण? काही नाही, मी पेट्रोल भरायसाठी आलेलो आहे, पण हे रात्री 12च्या नंतर म्हणतात की पॉवर पेट्रोल आहे. आणि पेट्रोल आपण कधी टाकून गेलो तर असं समोर जाऊन डायरेक्ट गाडी बंद पडून जाते. आणि पेट्रोल विचारायला आलं की नाही म्हणते आम्ही घापले मारले नाही म्हणते. 200 रुपयाचं पेट्रोल टाकलं तर गावातलं फक्त एक चक्कर मारून वापस आल्यावर गाडी बंद पडून जाते. बरं, कोणत्या पेट्रोल पंपावर हे? आनंद पेट्रोल पंप. नाव काय होतं? प्रवीण गजानन मुळे. आम्ही 1 तासापासून इथे उभं आहे. हे म्हणतात इमर्जन्सीसाठी डिझेल आहे, तुमच्यासाठी डिझेल नाही आहे. इमर्जन्सी आमची पण शेतीचे कामं इमर्जन्सीच आहे ना, पेरणीचा वेळ आहे. आम्ही काय करायचं? डिझेल नाही भेटल्यामुळे पेरणी कशी करायची? हां, दादा काय नाव काय झालं? माझं नाव प्रशांत गावंडे आहे. चुलत भावाचा मुलगा ॲडमिट होता, आम्ही त्याला पाहायला आलो होतो. पण आता डिझेल भरायचं आहे, खेळावर परत जायचं होतं अकोल्याला, तर डिझेल नाही म्हणतात तिकडे HP वाले. काय नाही काय म्हणत, काय कारण सांगत? संपलं म्हणतात डिझेल. संपलं म्हणत.